नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 2 पाहिला, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे आणि आपले प्रश्न जास्तीत जास्त कसे सोडवून होतील हे पाहिलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 3 जो रायटिंग स्किलचा आहे आणि सेक्शन 4 जो असणार आहे नोवेल्सचा, तर हा खूप लिखाणाचा भाग असल्यामुळे यामध्ये आपल्याला अतिशय जास्त टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळे या प्रश्नांसाठी आपल्याला वेळ हा जास्त लागणार आहे. तर चला तर पाहूयात आपण असे कोणते प्रश्न सोडवले पाहिजेत उद्याच्या बोर्ड परीक्षेत, जेणेकरून आपला टाईमही वाचेल आणि आपल्याला पैकीच्या पैकी त्यामध्ये मार्क्स मिळून जातील. तर सेक्शन 3 जो असणार आहे तो 16 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये रायटिंग स्किल हे येणार आहे आणि आपल्याला 4 प्रश्न अटेंड करायचे आहे. ए, बी, सी, डी ह्यामधील प्रत्येक एक एक प्रश्न आपल्याला अटेंड करायचा आहे. जर तुम्ही प्रत्येक प्रश्नामधील ए मधील 2 प्रश्न अटेंड करत बसाल तर तुम्हाला वेळ हा मिळणार नाही, कारण प्रत्येक प्रश्नासाठी 4 मार्क्स आहेत आणि जर तुम्ही ऑप्शनचे देखील प्रश्न सोडवलात तर तुमचाच वेळ त्यामध्ये जाणार आहे. तर चला पाहूयात. आपण क्वेश्चन नंबर 4 ए मधला व्हर्च्युअल मेसेज हा प्रश्न जरी सोडवलात तरी आपल्याला कशाप्रकारे त्याचा फॉर्मॅट आहे हे आपण पाहणार आहोत आणि आपल्याला यामध्ये 4 मार्क्स हे मिळणारच आहेत, कारण हा फॉर्मॅट जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही मार्क्स हे घेऊन जाल. हा प्रश्न छोटा असल्यामुळे टाईम कन्झ्युमिंग अजिबात नाही. टू दी पॉईंट व्यवस्थित लिहायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला डेट, त्यानंतर टाईम, एक लाईन सोडून कोणासाठी हा मेसेज आहे त्याचे नाव, काय मेसेज आहे ते ॲटलिस्ट 5 to 6 लाईन्समध्ये लिहायचं आहे व्यवस्थित आणि कोण लिहिलं आहे त्याचे नाव. तर हा प्रश्न खूप छोटा आहे आणि आपल्याला हा पटकन लिहिता येतो आणि हा प्रश्न आपल्याला ॲटलिस्ट 8 to 10 मिनिट्समध्ये लिहायचा आहे. जास्तीत जास्त टाईम वाचवणारा हा रायटिंग स्किलमधील पहिला प्रश्न आहे. त्यामुळे व्हर्च्युअल मेसेज सर्वांनी अटेंड करावा असे मी सगळ्यांना रिकमेंड करते. त्यानंतर इंटरव्ह्यू जो क्वेश्चन्स असणार आहे, क्वेश्चन नंबर 4 बी मधला, हा देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन्सच अटेंड केले पाहिजेत असे मला वाटते, कारण यामध्ये फक्त आपल्याला क्वेश्चन्सच लिहायचे आहेत आणि 4 मार्क्सही मिळवायचे आहेत. तर त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे पहा. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, एरिया ऑफ सक्सेस, डेट, व्हेन्यू, टाईम, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू व्यवस्थित लिहायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन्सचे 8 क्वेश्चन्स व्यवस्थित एकाखाली एक नंबरिंग करून लिहायचे आहेत. हे देखील आपल्याला टाईम कन्झ्युमिंग नसल्यामुळे 4 मार्क्स देऊन जाणार आहे, सहज देऊन जाणार. हा प्रश्न अटेंड केलाच पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 सी मध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज, जर तुम्ही प्रश्न अटेंड केला तर त्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 100 to 120 वर्ड्समध्ये 2 पॅसेजमध्ये आपल्याला याचे उत्तर लिहायचे आहे आणि हा प्रश्न देखील आपल्याला 3 ते 4 मार्क्स मिळवून देतो. त्यामुळे व्यवस्थित हा प्रश्न अटेंड करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 सी जो असणार आहे त्यामधला सेकंड क्वेश्चन कुठला, ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंग आपल्याला व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित बॉक्स करून जरी लिहाल तर तुम्ही इथे 4 मार्क्स हे घेऊन जाल. त्यामुळे ब्लॉग रायटिंगमध्ये पाहू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट्स, लिंक्स, फॉलो मी असे वेगवेगळे आपल्याला फॉर्मॅट्समध्ये व्यवस्थित लिहायचं आहे आणि हा प्रश्न देखील तुम्ही 4 मार्क्ससाठी आहे. तर आपण पाहिलं की सेक्शन 3 हा आपल्याला 40 ते 50 मिनिटात सोडवायचा आहे आणि हा प्रश्न, मी सांगितलेले जे प्रश्न आहेत ते अजिबात टाईम कन्झ्युमिंग नाहीत आणि ते तुम्हाला मार्क्स हे अतिशय मार्क्स देखील मिळवून देतात आणि अतिशय सोपे प्रश्न असे आहेत जे तुम्ही उद्याच्या बोर्ड परीक्षेत अटेंड केलेच पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला सर्वांना अवघड वाटणारा जो आहे तो सेक्शन 4 जो असणार आहे तो नोवेल सेक्शन असणार आहे, जो आपल्याला 16 मार्क्ससाठी आहे. ज्यामध्ये A1 जो असणार आहे त्यामध्ये आपल्याला मॅच द पेयर्स असतात, ज्यामध्ये कॉलम ए, कॉलम बी असते आणि कॉलम ए त्यानंतर आपल्याला ॲन्सर्स त्याचे व्यवस्थित लिहायचे आहेत. त्यानंतर A2 जो असणार आहे त्यामध्ये ट्रू, फॉल्स किंवा कंप्लीट द सेंटेन्स असणार आहे, तो 2 मार्क्ससाठी रिझर्व आहे आणि A1 जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी रिझर्व असणार आहे. क्वेश्चन नंबर जो 5 बी असणार आहे त्याचे आपल्याला ॲटलिस्ट 2 पॅरेग्राफ्स किंवा
ॲटलिस्ट 7 to 8 लाईन्समध्ये प्रत्येकाचे उत्तर हे लिहायचे आहे आणि ते व्यवस्थित ग्रॅमॅटिकली करेक्टच लिहिले पाहिजेत, ज्यामध्ये आपल्याला मार्क्स हे मिळून जातील. आणि नॉवेल सेक्शन हा अटेंड करताना आपल्याला टाईम हा खूप जाणार आहे, त्यामुळे यासाठी टाईम हा आपल्याला राखून ठेवला पाहिजे. आणि शेवटची 10 मिनटं हे आपल्याला आपला पेपर शेवटच्या 10 मिनटासाठी व्यवस्थित लिहिला आहे का नाही ते पाहायचं. आणि आपण व्यवस्थित सर्व प्रश्न अटेंड केले आहेत का नाहीत ते सर्व पुन्हा एकदा चेक केले पाहिजे. आणि आपल्याला बोर्ड परीक्षेत नक्कीच यश प्राप्त होणार आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. आणि उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.